गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. काल आपण पहिल्या सेशनमध्ये बघितल्याप्रमाणे आज आपण त्याच टेन्सला, त्या स्ट्रक्चरला आणि त्याचं इलिस्ट्रेशन आज आपण समजून घेणार आहोत. तर काय आहे त्याचं इलिस्ट्रेशन, कसं आहे त्याचं मेकॅनिझम ते बघणार आहोत. तर आपण काल बघितलं होतं की एकूण त्याच्या सबटाईप्स वाईज 4 ग्रुप्स केलेले आहेत. पहिला ग्रुप सिंपल ग्रुप, दुसरा ग्रुप कंटिन्युअस ग्रुप, तिसरा ग्रुप परफेक्ट ग्रुप आणि चौथा ग्रुप परफेक्ट कंटिन्युअस ग्रुप. चला तर मग बघूया पहिला सिंपल ग्रुप कसा वर्क करतो ते. तसं पाहिलं तर आपल्याला माहिती आहे, काल पण आपण या विषयावर चर्चा केलेली आहे. वाक्याची सुरुवात सब्जेक्ट करतो तर वाक्याचा शेवट ऑब्जेक्ट करतो. तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्या गोष्टीचं रिपिटेशन सारखं सारखं होणारच आहे, कारण की कोणतेही सेंटेन्स सब्जेक्टनं सुरुवात होणार आहे आणि कोणत्याही सेंटेन्सची शेवट ऑब्जेक्टनं होणार आहे. आणि त्यामुळे आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याचं रिपिटेशन टाळत आहोत. तर वाक्याचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता? वर्ब. त्यामुळे वर्बच्या अनुषंगानं आपण त्याचं सिंपल स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, त्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकत आहोत. तर पहिला ग्रुप आहे आपला सिंपल ग्रुप. सिंपल ग्रुप म्हणजे याच्यामध्ये 3 भाग पडतात. सिंपल ग्रुपमध्ये 3 भाग पडतात: प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. मग आपण म्हणताना मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला कसं रीडिंग करायचं आहे? सिंपल प्रेझेंट V1, सिंपल पास्ट V2, सिंपल फ्युचर विल V1. ओके. त्यानंतर कंटिन्युअस ग्रुपच्या बाबतीत रिव्हर्स वाचन करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय ना अमेझॉन V4, पास्ट कंटिन्युअस मध्ये काय ना वॉज वेअर V4 आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये काय ना विल बी V4. तर आपल्याला पाठ करताना पण अगदी सोप्या पद्धतीने पाठ करायचं आहे. V1 V2 will V1, Amazon V4, was where V4 will be V4. Have has V3, had V3, will have V3, have been has been V4, had been V4, will have been V4. चला तर मग बघू याची युटिलिटी काय आहे, याची उपयुक्तता काय आहे. तर आपण बघितलं इथं V1 आहे म्हणजे वाक्यामध्ये कोणता वर्ब आहे? वर्बचं पहिलं रूप आहे. इथं V2 आहे म्हणजे या वाक्यामध्ये वर्बचं दुसरं रूप आहे. विल V1 म्हणजे यामध्ये 2 वर्ब आहेत. एक ऑक्झिलरी वर्ब विल आहे आणि V1 हा मेन वर्ब आहे. तर आपण बघूया त्याचं वाक्य कसं बनवता येतील, कारण की याच्या पुढे आपण शिकणार आहे आयडेंटिफाय द टेन्स आणि एका वाक्याचं टेन्स बदलताना दुसऱ्या टेन्समध्ये कसं रूपांतरित करायचं हे पण आपण अभ्यासणार आहोत. तर जनरली मग आपण एक वाक्य घेऊया. द डॉक्टर diagnoses the patient. The doctor diagnoses the patient. ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? हा डॉक्टर, बरोबर आहे. या वाक्यामध्ये वर्ब कुठला आलेला आहे? डायग्नोसिस. काय आलेला आहे? डायग्नोसिस. हा V1 चं काम करतो. त्यानंतर कुणाला डॉक्टर डायग्नोज करतात? पेशंटला डायग्नोज करतात. म्हणजे आपल्याला जनरली V1 म्हणजे काय असणार आहे की क्रियापदाचं मूळ रूप, वर्बचं पहिलं फॉर्म हे V1 मध्ये असणार आहे. तर त्याच वाक्याचा आपण V2 करू शकतो. द डॉक्टर डायग्नोज्ड द पेशंट्स. द डॉक्टर डायग्नोज्ड द पेशंट्स म्हणजे डॉक्टरांनी रुग्णांचं निदान केलं. पहिल्या वाक्यात काय? डॉक्टर रुग्णांचं निदान करतात आणि दुसऱ्या वाक्यात काय?
डॉक्टरांनी रुग्णांचं निदान केलं. तर तिसऱ्या वाक्यात आपण बघणार आहे विल वी वनचा वापर करून सिंपल फ्युचर. याच्यामध्ये द डॉक्टर will diagnose the patients. The doctor will diagnose the patients. तर डॉक्टर काय करतील? पेशंट्सना डायग्नोज करतील, म्हणजे डॉक्टर पेशंट्सचं निदान करतील, हे या वाक्यातून समजून येतं. त्यानंतर आपण जर बघितलं याच्यामध्ये सारखी एक गोष्ट रिपीट होत आहे, म्हणजे द डॉक्टर म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आलेला सब्जेक्ट, वाक्याच्या सुरुवातीला आलेला कर्ता, याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट रिपीट झालेली आहे, द पेशंट्स म्हणजे तिन्ही ठिकाणी द पेशंट्स आलेला आहे, म्हणजे याच्यात सुद्धा काही बदल नाही. मग बदल नक्की कशात झालेला आहे? वर्ब मध्ये. म्हणून तर आपण वर्बला काय केलेलं आहे? फोकस केलेला आहे. समजतंय ना मंडळी? तर आपला मेन वर्ब काय आहे? डायग्नोजेस, V1 आहे. त्याचा V2 फॉर्म काय आहे? डायग्नोज्ड, निदान केले. आणि त्याचा विल V1 काय असणार आहे? विल डायग्नोज किंवा शाल डायग्नोज. त्यामुळं डायग्नोज म्हणजे निदान करतो, डायग्नोज म्हणजे निदान केलं, आणि विल डायग्नोज म्हणजे निदान करेल. त्यानंतर आपण पुढचं वाक्य बघणार आहे, द डॉक्टर इज डायग्नोजिंग द पेशंट्स. द डॉक्टर इज डायग्नोजिंग द पेशंट्स. इथं काय करत आहे? डॉक्टर निदान करत आहे. कुणाचं? पेशंट्स. ओके. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, द डॉक्टर वॉज डायग्नोजिंग द पेशंट्स. म्हणजे डॉक्टर रुग्णांचं निदान करत होते. आणि दुसऱ्या ग्रुपमधलं तिसरं वाक्य आहे, द डॉक्टर विल बी डायग्नोजिंग द पेशंट्स. तर डॉक्टर काय करते? रुग्णांचं निदान करते. द डॉक्टर. आता या सहाही वाक्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं, इफ यू ऑब्झर्व दिस ऑल 6 sentences, you will notice that all the subject is the doctor, and at the place of the object the patient is there, and they both got repeated. ते सारखं ते काय झालेलं आहे? रिपीट झालेले आहेत. त्यामुळं इथं फक्त एकच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, तो म्हणजे वर्ब. V1, V2, will V1, Emmys are V4, was were V4, will be V4. ही गोष्ट काय राहिलेली आहे? म्हणजे बदलत आलेली आहे. तर ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला समजलं असेलच. ज्यांना ही माहिती हवी असेल त्यांनी कॅप्चर करून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये सिंपल ग्रुपमध्ये आणि कंटिन्युअस ग्रुपमध्ये ज्या पद्धतीनं आपण बदल केलेला आहे, अगदी सोप्या आणि सुगम शब्दामध्ये टेन्सचं वर्णन केलेलं आहे, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर आपल्या व्ह्यूपॉइंट इंग्लिश अकॅडमी या चॅनेलवर नेहमी असे महत्त्वपूर्ण आणि ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशच्या रिलेटेड भरपूर माहिती टाकली जाणार आहे. तर हा एक आपला एक अनौपचारिक संवाद होणार आहे. तर या चॅनेलवर जे व्हिडिओज येणार आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळायची असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, या चॅनेलला शेअर करणं गरजेचं आहे, या चॅनेलला तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे, आणि या चॅनेलला तुम्ही बेल आयकॉन तुम्ही दाबलं पाहिजे, जेणेकरून याची तुम्हाला
इत्थंभूत माहिती, अपडेटेड माहिती मिळत जाईल आणि आपला व्हिडिओ टाकल्यानंतर पहिला तुम्हाला प्राप्त होईल. आणि आजचा आपण लेक्चर संपवत आहोत. धन्यवाद.